मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. NMCC या टीमच्या माध्यमातून प्रतीक पहिल्या षटकासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला सामना नुकताच संपला. जयने एक चांगला कारनामा केला. जयने बॅटिंग करत असताना 2 विकेट 11 धावा खर्च केला. बॉलिंग करत असताना 2 विकेट मिळवत असताना 11 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना 5 रन नॉट आउट त्या जोरावरती त्याला देण्यात आला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. नेक्स्ट मॅच लगेचच खेळवली जाईल. मागील मॅचचा विजेता काली माता नगर विपक्ष एकता या 2 संघांदरम्यानची लढत नेक्स्ट मॅच लगेचच पाहायला मिळणार आहे. एकता संघ रिपोर्टिंग करा. लक्ष वेधूयात आम्ही. पहिला चेंडू पहिला बॉल समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील. दुहेरी धाव कंप्लीट केली आहे. पहिल्या बॉल वरती परेश गुरवने 2 रन्स इथे कंप्लीट केलं. चांगल्या दर्जाचं ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून जुळत असताना नेहमीच आपण पाहिलंय. निखिल गुप्ता आणि परेश गुरव हे दोन्ही आघाडीचे बॅटर ज्यावेळेला बॅटिंगसाठी येतात ना, ताळमेळ यासाठी चांगल्या रीतीने जुळतं. कारण अनेक वर्ष ओपनिंग साठी या दोन्ही खेळाडूंना आपण पाहिलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं आणि या पूर्णपूर बंदिस्त मैदानाचा फायदा उचललं ही खासियत राहिली आहे. परेशच्या बॅटमधून हा स्ट्रोक. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा दुहेरी धाव इथे कंप्लीट केली आहे. धावा धावा आणि धावा. पहिल्या 2 बॉल वरती 4 आल्यात. प्रतीकच्या पहिल्या षटकातील पहिल्या 2 बॉल वरती 4 धावा पाहायला मिळाल्यात आणि त्याही पळून पूर्ण केल्यात. महत्वाची बाब आपल्यातील क्षमतेची कस लावली इथे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. आणखीन एक यावेळेला फटका पहा. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. एक लेदर बॉलचा चांगला खेळाडू परेश गुरव. तो मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. जागा बनवत असताना त्याने हा दुहेरी धावेचा फटका केलाय. बॅटमधून सुंदर साऊंड पाहायला मिळाला. टक्करून आवाज आला. अर्थात या गोष्टी आत्मविश्वास वाढवतात. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला घोषंकित क्षेत्रामध्ये. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? नशिबाने साथ दिलेली नाहीये. धाव मिळेल ती केवळ एक. संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. निखिल स्ट्रायकर इनवरती येत असताना पाहायला मिळेल. छोटा पॅकेट बडा धमाका. 7 धावा धावफलकावरती आल्यात. प्रतीकच्या या षटकामध्ये रन्स आलेल्या पाहायला मिळाल्यात. कारण पहिल्या 3 बॉल वरती 3 डबल आल्यात. तर नंतर एक सिंगल. मॅच लिडिंग एज संधी निर्माण झाली आहे. प्रतीक जज करतोय. बोल्ड अँड कॉट. निखिल गुप्ता बाद. बॅटर भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. या खेळाडूची देहरस्ती जर का आपण पाहिली, ज्या पद्धतीने त्याचा बांधाय लांब लचक षटकार मारण्याची किमया तो नेहमीच करू शकतो. खोला टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. बिग बान चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या ते एकंदरीत 7. विकेट मिळवली ती एक महत्वपूर्ण. या षटकामध्ये प्रतीकने 1. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना जिथे बाणगंगा बॉयज या टीमची धावसंख्या धावफलकावरती 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती मोहित सज्ज होईल. पहिला चेंडू राईट समोर विकेटने खोला टाकला. पहा चांगल्या दर्जाचा स्ट्रोक लोअर फुलटोत बॉल पिक केलं. बॅक लेफ्ट चांगला ठेवला. बॅटचा फेस ओपन केला. परेश गुरव एक पात्री अभिनय करतोय. 9 धावा आल्यात आणि त्याही संपूर्ण परेश गुरवच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅच एकता टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. मागील मॅचचा विजेते कालीमाता नगर या दोन संघादरम्यानची लढत नेक्स्ट मॅच आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. धावफलकावरती 9 सिंगल डबल्स रन्स येतात. यावेळेला पंचाकडे अपील. खेळाडू बाद परेश गुरव बॅक टू द पॅव्हेलियन कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. एका मागोमाग 1-2 धक्के दिलेत. आघाडीचे दोन्ही बॅटर परतलेत. कॅप्टन डिपास बाद होत असताना परेश गुरव आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावांची उपयुक्त खेळी केली परेश गुरवने. एकंदरीत चेंडू त्याने फेस केले. 6 चेंडू फेस करत असताना 9 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. संघाची धावसंख्या 9. हा चेंडू बॅटची लिडिंग एज. आणखी एक संधी. दीपेश आल्या पहिल्याच बॉलवरती दीपेश देखील बाद. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 खेळाडू बाद झालेत. विकेट विकेट आणि विकेट मिळवल्या जात आहेत. एका मागोमागे खेळाडू निखिल गुप्ता बाद झाला. तदनंतर परेश देखील साथ सोडत असताना पाहायला मिळाला. आणि जसा परेश बाद झाला पुढचा खेळाडू दीपेश आला आणि दीपेश देखील बाद झाला. एका मागोमागे खेळाडू बाद झालेत. परेश बाद झाल्यानंतर चिंता होती. अब कौन संभालेगा गांव की जिम्मेदारी. सरपंच जी तो चल दिए. संघाच्या अडचणी वाढल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अनिकेत बॅटिंग साठी आलाय. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाजी मार्क मध्ये मोहित हॅट्रिक संपादन करेल का. आजच्या दिवसातला दुसरा गोलंदाज आहे जो ऑन हॅट्रिक आलाय. जय देखील ऑन हॅट्रिक पाहायला मिळाला होता. हॅट्रिकचा चेंडू वेगवान वेगवान वाईड यॉर्कर. सटीक लेंथन लाईन वरती उजव्या एसटीच्या बाहेर वेगवान चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर हाताला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 वरती स्थिरावली आहे. 9 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. रन्स आलेल्या नाही आहेत. बाणगंगा बॉयज टीमच्या अडचणी संकट या संघावरती घोंगावत असताना पाहायला मिळतात. रन्स थांबल्यात. रन्स यायला हव्या होत्या त्या आलेल्या नाही आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोलात यष्टिरक्षकाचा वेध. आणखीन एक चेंडू निर्धाव. मोहितची गोलंदाजी ही फलंदाजांना धुक्यात हरवलेली वाट राहिली आहे. धुंडो धुंडो रे साधना अशी सांगणारी. कारण ज्या वेगाने त्याने गोलंदाजी केली आहे. 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्यात. प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करतोय उजव्या यष्टीच्या बाहेर. पहा हा चेंडू चॉप केला. क्षेत्ररक्षक प्रतीक आहे. रन्स मिळालेले नाही आहेत. धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्या. 2 मोहितने अफलातून कामगिरी करत असताना हे षटक इथे संपवले. धावा आल्यात त्या 9. षटक संपलेत ते 2. स्ट्राईक एंड वरती भावेश पाहायला मिळतं. या स्पर्धेतलं एकंदरीत आपण पाहिलं ना तर 15वं षटक आहे. हा फटका पहा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केला. केवळ बॅट ठेवली आहे. उजव्या एसीच्या बाहेर चेंडू होता. केवळ बॅट ठेवली. दूरवरती फटका पाहायला मिळाला. भावेशच्या बॅट मधून संघाची धावसंख्या 11. कौशिक वरती आक्रमण केली जातील का.
हा चेंडू ऑन साइडला लांब लचक दूरवरचा. धावाच संख्या जाऊन पोहोचली आहे दुहेरीच्या मदतीने. ती 13 धावा फलकावरती आहेत. 13 धावा फलकावरती. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल कौशिक. बॅकफुटला कॉट बिहाइंड विकेट. आणखी एक खेळाडू बाद. कौशिकला यश. एका मागोमाग एक खेळाडू बाद झालेत. पडझड संघाची जी काय चालू असताना पाहायला मिळाली आहे. गोलंदाजाने एक गोष्ट आवर्जून केली आहे, विकेट मिळवणं काही सोडलेलं नाहीये. वेगाने गोलंदाजी करत असताना 13 धावा फलकावरती आहेत. आणखीन एक खेळाडू झाला बाद. 4 खेळाडू बाद झाले. 13 धावा फलकावर. कौशिकचा पुढचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. काय करतं मैदानाच्या आतमध्ये. इथे जोखीम घेतली. जोखीम इथे अशा प्रकारची तुम्ही घेऊ शकत नाही. व्हाईट बॉल. गणेश अंदाने सांगितलं की हा व्हाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव येत असताना पहाना -1 अशा धावा मिळाल्यात त्या 2. राहुल मैदानाच्या आतमध्ये आला जरूर, परंतु त्याने जशी संधी मिळाली ना तशा धावा गोळा केल्यात. संघाची धावसंख्या 15. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती 15 धावा फलकावरती. 4 खेळाडू बाद. पहिला खेळाडू 9 धावा, दुसरा खेळाडू 0, तिसरा खेळाडू 4 धावा, चौथा खेळाडू 0. हा चेंडू ब्लाइंडेड स्ट्रोक होता अनिकेतचा. फ्रंट लेग पुढे आणलं. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. 4 चेंडू लगातारचे निर्धाव आल्यात अनिकेतच्या अगेन्स्ट. अकाउंट ओपन करता आलेला नाही अनिकेतला. लेफ्ट हँडर बॅटरला टेम्परामेंट, त्यांची क्षमता, त्यांची टायमिंग हा देवाचा जणू वरदहस्त असतो. नो बॉल. वेस्ट साइड जास्त आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. कौशिक विकेट मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये तो काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच कारण की काय, इथे लोअर फुलटोस बॉल त्याने हाताळलेला पाहायला मिळाला. फुलटोस बॉल आला. संघाची धावसंख्या 16. बॅकफुटला येऊन आता मात्र अकाउंट ओपन केलंय, खातं खोललंय. धावा मिळतील ते केवळ 2. खेळाडूंच्या माहितीसाठी केवळ 20 झोन मध्येच षटकार आणि चौकारात समोरच्या दिशेने आणि लॉंग ऑफला आणि लॉंग ऑनला. त्या व्यतिरिक्त कुठेही षटकार चौकार नाही आहेत. आणि षटकार आणि चौकारांसाठी कॅश प्राइजेस आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चौकारासाठी 50, षटकारांसाठी 100 रुपये. अर्थात तुम्ही षटकार चौकारांची बरसात करा, आम्ही तुमच्यावरती पैशाचा वर्षाव करू, हेच सांगण्याचा पिंपळेश्वर मित्रमंडळाने प्रयत्न केला. फटका बसला होता. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्यावरती धावा आपण पाहतोय जिथे जाऊन पोहोचतात. 19 धावा फलकावरती आहेत. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. या षटकामध्ये 10 धावा आल्यात. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल. पुन्हा एकदा
एक लिडिंग विकेट टेकर गोलंदाज या मॅच मधला 2 धावा देत असताना 2 विकेट ज्याने मिळवलाय तो मितेश. उजव्या सीच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ज्या क्षेत्ररक्षकाची जागा बदलली तिथे चेंडू काय त्याचा पाठलाग सोडत नाहीये. पाना कव्हर शोधून त्याला जिथे ऑन साइडला घेऊन आल्यात परंतु क्षेत्ररक्षकाचा पिछा काही चेंडूने सोडलेला नाहीये. धाव मिळते ती 1. संघाची धाव संख्या 20 ऑन दी बोर्ड. मितीचा हा चेंडू बॅकफुटला येत असताना राहुलने चांगला स्ट्रोक केला. ऑफर केला स्ट्रोक उजव्या सीच्या बाहेर होता चेंडू. शेवटच्या क्षणाला बॉटम अँड स्ट्रॉंग या खेळाडूचा कट केला. धावा मिळतात त्या 2 संघाची धाव संख्या 22. रन्स तर आल्यात. टेन्शन वाढवणारी एकच बाब आहे की विकेट गमावल्यात बाणगंगा बॉयज या टीमने. 4 खेळाडू बाद झाल्यात. परेश गुरवने 9 धावा केल्या जिथे निखिलने एकही धाव करू शकला नाही. भावेशने 4 धावांची खेळी केली. त्याच वेळेला दीपेश 0वरती बाद झाला. 9-0-4-0 अशा स्वरूपाच्या ज्या काही रन स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत. धाव फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये त्या 22. षटक चालू आहे. 4थं मोहित गोलंदाजी करतोय. मागील षटकामध्ये 2 धावा 2 विकेट. हा चेंडू इथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवरती येत असताना मोहितची गोलंदाजी ना काहीतरी एक वेगळी एनर्जेटिक परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न त्याचा नेहमीच राहिलाय. किंवा जी काय ऊर्जा त्याच्यामध्ये संचारित असताना आपण पाहिली. कारण उजव्या सीवरती चेंडू ठेवतो वेगवान टाकतो. हा चेंडू देखील खोलात पाहायला मिळालाय. फलंदाजांचे वैगुण त्याने चांगल्या रीतीने ओळखलेत आणि म्हणून की काय मोहितची गोलंदाजी ही अगदी फलंदाजांना भ्रमामध्ये टाकणारी संभ्रमामध्ये टाकणारी राहिली आहे. खोलात चेंडू टाकलेत. लोअर फुल टॉस टाकलेत. काही हाफ ट्रॅकर टाकलेत. हा चेंडू इनसाइड आउट. धावा मिळतील त्या 2 संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 धावा धाव फलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती 24 मांडल्यात. 6 षटकांची मॅच. रन्स तर आल्यात आणि WPL चा आपण का सर्वाधिक महागडा खेळाडू आहोत हे मैदानाच्या आतमध्ये मोहित दाखवून देतोय. बागफुटला संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक दूर राहिला. आजचा दिवस नाहीये या खेळाडूचा. आज जिथे लपवावं तिथे चेंडू जातोय. संधी मिळालेल्या नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये रन्स पुन्हा एकदा येत असताना एक सिंगल संघाची धावसंख्या आहे ती 25. षटक संपलेत ते 4. खेळाडू बाद झालेत ते 4. कौशिक फिरवला वळवला होता. फिंगर रोल केली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल पेक्षा जास्तीचे काही नाही आहे. कौशिक गोलंदाजी मार्क वरती आलाय. फिंगर रोल करणं, चेंडू वळवणं, कमी गतीने चेंडू टाकणं, फ्लाइट देणं, खोलात काही चेंडू टाकणं, नाना रूपे आहेत या गोलंदाजाच्या गोलंदाजीतील. संघाची धाव संख्या या एकेरीच्या मदतीने 26 ऑन दी बोर्ड. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एकता टीमचा कॅप्टन या उजव्या सीवरती कट केला. डेलिकेट कट. शेवटच्या क्षणाला कट करत असताना धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील त्या 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. धाव फलकावरती 28 ऑन दी बोर्ड. 4 खेळाडू बाद झालेत. मोहितच्या गोलंदाजीची खासियत पाहायला मिळाली. बॅकफुटला संधी निर्माण. यश चेंडूच्या खाली त्याने टिपला जाईल. संपलाय फलंदाजाचा खेळ. राहुल डिपाज.
धाव फलकावरती 28 आहेत. कौशिकला विकेट मिळवली आहे कौशिकने. गोलंदाज कौशिक पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत साठी हा खोला टाकलेला बॉल. एटीएम अनिकेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनिकेत चाळके स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव इथे निश्चितच मिळेल. अनिकेत चाळके या मॅच मध्ये प्रभावशाली बॅटिंग त्याला करावी लागेल, कारण दोन अनिकेत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक लेफ्ट हँडर बॅटर ज्याच्या बॅटमधून आपण अनिकेतच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या, जिथे त्याने 7 बॉल फेस केलेत. बाणगंगा बॉईज या टीमच्या अडचणी ज्या काही वाढल्यात ना, त्याचं कारण हेही राहू शकतं. डावी एसी सोडून जाणारा हा बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या वाईटच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 30 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अर्थात धावा ज्या पाहिजे होत्या त्या धावा धावगतीने आल्यात. इम्पॉर्टंट राहील शेवटच्या षटकामध्ये रन्स बनवणं महत्वाचं राहील. ते अर्थातच 10 धावा इथून बनवण्याचा प्रयत्न निश्चितच होईल. एक फायटिंग टोटल म्हणता येऊ शकतं. 40 धावा त्यासाठी प्रयत्न करावा लागतील. रन्स आहेत स्कोर कार्ड वरती त्या 30 रन्स ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला दोन्ही टीमचे कॅप्टन या. आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. एकता आणि काली माता नगर. अंकित आला गोलंदाजी मार्क वरती. अंकित ऑन स्ट्राईक आणि अंकित चाळकेच्या बॅट मधून हा दुहेरी धाब्याचा फटका. 3 अंकित एकाच मॅच मध्ये किंबहुना खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. अंकित चाळके ऑन स्ट्राईक. अंकित चाळके अंकित नॉन अनिकेत आहे 2 आणि 1 अंकित आहे. पुढचा बॉल या वेळचा चेंडू अंकितचा इथे
आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. शेवटचे षटक अनिकेत वेगवान गोलंदाजी करतोय. त्याच्याकडून काहीशा ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न हा त्याच्या माध्यमातून झालाय. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला केलेत. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील, परंतु केवळ सिंगल. बाणगंगा बॉईज अंकित चाळके संघाची धावसंख्या धाव फलकावरती 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती आहेत. अनिकेत पुढचा चेंडू घेऊन खोला टाकलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावा मिळतील त्या 2. अनिकेत चाळकेची बॅट जी आहे ना ती अगदी वेगवान फिरवत असताना त्याला आपण पाहिलं, कारण एकदा दान पट्टा फिरवावा त्या रीतीने बॅट त्याने फिरवली आहे. बेसबॉल हिट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. बेसबॉलची बॅट जशी फिरवावी तशी बॅट फिरवतोय. फटका आणखीन एक चांगला आला. धावा इथे मिळतील त्या केवळ 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 37 धावा धाव फलकावरती आहेत. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धाव फलकावरती आहेत. 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न निश्चित असेल. शेवटचा बॉल आहे. संघाची धावसंख्या 37. पुढचा बॉल घेऊन अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू इथे ऑन साईडला केले. धावा मिळाल्या त्या 2. 39 मांडला. 40चे टार्गेट या मॅच मध्ये असेल. 40 रनचे टार्गेट. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला, टॉस जिंकलाय काली माता नगर या टीमने. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला, टॉस जिंकलाय काली माता नगर या टीमने. जे आपण या स्पर्धेचं पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. अर्थातच भावेश याला पाचारण करण्यात आले. सचिन आणि कौशिक ऑन स्ट्राईक आहे, जो स्ट्राईक रेंज वरती पाहायला मिळतोय.
या मैदानाच्या मध्ये एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून, एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याने भूमिकेला न्याय दिलाय. पहिला चेंडू उजव्या एसीच्या बाहेर, वेगवान गुडलेन स्पॉट वरती पडला, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये जर का भावेशने गोलंदाजी केली ना तर एक वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये त्याच्याकडे महारत आहे. त्याचा टप्पा चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करू शकतो. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर होता, रूम दिला, ऑन साइडला खेळलेत. गोष्टांकित क्षेत्र, धाव इथे मिळेल ती केवळ एक सिंगल. मंगेश यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून ते कामकाज पाहतात. भावेश वेगवान गोलंदाजी करतोय जरूर, परंतु या वेळेला पाठीमागे ठेवला होता चेंडू, त्याचा फायदा उचलला कौशिकने. यावेळेचा चेंडू पहा, वेगवान वेगवान पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजाला नेहमीच आपली लाईन आणि लेंथ ठाऊक असायला हवी. ती लेंथ आणि लाईन चांगल्या दर्जाची ठाऊक आहे खेळाडूला, त्याला सुवर्ण मध्ये सापडलाय असंच म्हणावं लागेल. भावेची गोलंदाजी वेगवान पाहायला मिळाले कौशिकच्या अगेन्स्ट. 3 चेंडू आता आलेत, 1 धाव आली आहे. कौशिक स्ट्राईक रेंज वरती आहे. यावेळेचा फटका प्रॉपर टायमिंगच्या आधारावरती बॅटचा फेस ओपन केला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये कव्हर पॉइंटला केलेला हा स्ट्रोक धावा देऊन जाईल त्या 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 3 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. मॅच बनू शकते, गेम ऑन आहे, मॅच ऑन आहे, सामना बनेल यात ती मात्र शंका नाही. हाफ ट्रॅकर केवळ दिशा दिली आहे. क्लेवर बॅटिंग परफॉर्मन्स, ज्या रीतीचे स्ट्रोक यायला हवेत त्या रीतीचे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करतोय कौशिक. पहिले 2 चेंडू जरूर डॉट आले असतील कदाचित, परंतु त्यांना विसरून चांगल्या दर्जाची बॅटिंग करणं आवश्यक असताना बॅटिंग चांगल्या दर्जाची होतीये. 5 धावा धावफलकावर. हा चेंडू वेगवान पाहायला मिळाला, शरीर भेदक मारा. पूर्वार्धा उत्तरार्धाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा त्या बिनगडी बाद 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात NMCC या टीमच्या. अनिकेत चाळके आला गोलंदाजी मार्क वरती. अनिकेत चाळके दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. सचिन ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. कमी गतीने टाकला. पहिला चेंडू कमी गतीने पाहायला मिळाला. अनिकेत चाळके ATM, ज्याची गोलंदाजी नेहमीच चांगल्या दाठणीची पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचे जिथे आपण पाहिलं ना तर कमकुवत आणि ताकदवान दुव्याचा पुरेपूर अभ्यास करत असताना गोलंदाजी तो करतो. खोला टाकला, फटका चांगला बॉटमॅनचा वापर इथे केलाय. धावा मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 2 दुहेरीच्या मदतीने 7 धावा धावफलकावर येत. 8 चेंडूचा खेळ संपलाय. या मॅच मध्ये 40 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचंय आणि अशा परिस्थितीमध्ये स्कोर कार्ड वरती धावा त्या 7. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत चाळके. बॅकफुटला ऑन साइडला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव निश्चित मिळेल. कोणताही प्रयत्न नाही आहे दुहेरी घेण्याचा. एक सिंगल वरती जिथे निर्भर राहिले दोन्ही फलंदाज, एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही मिळालं नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 8 वरती. थेंबे थेंबे तळे साचे. आघाडीचे दोन्ही बॅटर जोखीम घ्यायला तयार नाही आहेत. सिंगलने मॅच चालू ठेवली आहे. हा फटका समोरच्या दिशेने कौशिकच्या बॅटमधून. धावा इथे मिळतील त्या पुन्हा एकदा 2. संयमाने खेळी करणं. डोक्यावरती जणू काय कौशिकने बर्फ ठेवलाय असंच म्हणावं लागेल बॅटिंग करत असताना, कारण पाहना जोखीम कोणती घेत नाहीये. फटके चांगले खेळतोय, सिंगल डबल घेतोय.
त्याच वेळेला मॅच चालू ठेवली, मॅच जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिलाय. ठाऊक आहे 40चा केवळ पाठलाग करायचा आहे. वरती जर आपण पाहिला ना तर केवळ 4 आहेत. 36 चेंडू आणि वरती केवळ 4 आहेत. तर जास्तीचे मोठे फटकेबाजी करण्याची जोखीम घ्यायला आवश्यकता नाही. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लुक दिला या फटक्याला. धावा मिळाला ते केवळ 2. बारा धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक धाव फलकावरती, जिथे षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावरती पाहायला मिळत आहे. संघाची धाव संख्या 12. खोलात टाकलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. रन्स आल्यात त्या 12. पहिल्या 2 षटकांचा खेळ इथे आलाय संपुष्टामध्ये. नेक्स्ट मॅचची इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी आहे, नेक्स्ट मॅचसाठीच नव्हे तर पुढील येणाऱ्या संपूर्ण सामन्यांसाठी एक गोष्ट आवर्जून लक्ष निदर्शनास आणली आहे. आयोजकांनी ही बाब निदर्शनास आणली की मॅच संपल्यानंतर कोणत्याही स्वरूपाची प्रॅक्टिस होणार नाही. याकडे लक्ष वेधूयात की जसा सामना संपेल ना कोणत्याही स्वरूपाची प्रॅक्टिस होणार नाही. मॅचच्या मधोमध कोणताही खेळाडू वारंवार मेसेज देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. याच्याकडे लक्ष वेधूयात, कारण आजच्या दिवसामध्ये 10 सामने कव्हर करायचे आहेत. जिथे दुसरी मॅच चालू आहे आणि प्रत्येक संघ 6-6 षटक खेळतो आहे. कट केला होता आणि त्या ठिकाणी इथे मात्र कवचला क्षेत्ररक्षक अनिकेत चाळके. स्ट्रायकर एंड की नॉन स्ट्रायकर एंड या संभ्रमामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यावेळेला फटका बॅटचा स्टिकर जवळ लागला, परंतु धावा मिळतील त्या 2. सचिनने धीर धरलाय. पहा ना, सचिन असेल कौशिक असेल संयमाने बॅटिंग करतायत, धीर धरलाय दोन्ही खेळाडूंनी. आपण अनेक वेळा म्हणतो ना, धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात, धीर धरल्यानंतर त्या बिघडतात. धीर धरून बॅटिंग केली जाते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. जोखीम पत्करायची नाहीये. दोन्ही खेळाडूंना आडव्या बॅटने ऑन साइडला पुल करत असताना पुन्हा एकदा धावा मिळतात त्या 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 ऑन द बोर्ड. 24 ची आवश्यकता आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपदावरती आहे. 21 चेंडू आणि 24 धावा. 21 बॉल 24 ची गरज. 22चा हा चेंडू उजव्या बाहेर वाईड यॉर्कर जो मात्र पाहायला मिळाला. विकेट मिळवाव्या लागतील भावेशला, कारण डॉट बॉल केवळ येऊन चालणार नाहीये. येणारे 20 बॉल आणि विजयासाठी जिथे आवश्यकता आहे या मॅच मध्ये 24 ची. भावेश चर्चा होत असेल विकेट मिळवायलाच हव्यात. हा चेंडू फटका पहा समोरच्या दिशेने केलाय. संधी तर निर्माण झाली आहे, परंतु रन्स देखील येतील. 2 आला. तिहेरीचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक पोचला त्या ठिकाणी. निखिल तदुबर आलेल्या दुहेरी धावा. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने धावून पोचते. तब्बल 18 धावा धाव फलकावरती आहेत. 22 ची आवश्यकता. 19 चेंडू आणि 22 धावा. चेंडू आणि 22 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहील. पुढचा बॉल आणि फटका ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव इथे केवळ प्राप्त होत असताना पाहायला मिळते संघाची धावसंख्या जिथे 21 ची गरज आहे. 18 बॉल आणि 21 धावा.
18 चेंडू आणि 21 ची गरज. अनिकेत चाळके गोलंदाजी मार्क वरती आलाय. 18 बॉल आणि 21 धावा. सामना समान आहे. 50-50% चान्सेस आहेत या मॅचचे. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत चाळके. पुन्हा एकदा आपण त्याला पाहतोय. हलक्या हाताने केवळ दिशा दिली. विथ द टर्न ऑन साइडला केलेला हा फटका पाहायला मिळाला. धाव मिळते ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. अनिकेत चाळकेची गोलंदाजी ही त्या थाटणीची धार त्याच्या गोलंदाजीत पाहायला मिळाली नाहीये. रूम दिलाय, कट केला, पॉइंटला आणखी धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा धाव फलकावरती आहेत. 18ची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 18 धावा. सोळा बॉल आणि 18ची गरज या मॅच मध्ये. दोन्ही आघाडीच्या बॅटर पहा. विकेटी शाबूत ठेवल्यास रन्स बनवतात. कोणती जोखीम देखील घेतलेली नाहीये. सचिनचा खेळ हा खऱ्या अर्थानं पाहण्याजोगे राहिलाय. पाहावं आणि पाहतच राहावं अशा दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर सचिनने कौशिकला एकत्रित घेऊन बॅटिंग केली आहे. ज्या वेळेला सचिन नॉन स्ट्राईक एंड वरती असतो त्यावेळेला कौशिकला गायडन्स करतो. ज्या वेळेला कौशिक नॉन स्ट्राईक एंड वरती असतो त्यावेळेला सचिनला तो गायडन्स करत असताना पाहायला मिळालाय. आणि याचंच कारण की काय, दोन्ही खेळाडूंनी एकत्रितपणे एक चांगली भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड केली आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 22. 22 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 40 रनचं टार्गेट इथे चेस करत असताना 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू. बॅटची आतली कड घेतो मैदानाच्या आतमध्ये. परेश गुरव वेगाने आला होता चेंडूवरती. विकेट मिळवाव्याच लागणार आहेत. क्रिकेटमध्ये विकेट मिळवल्यानंतरच आपण यशस्वी होऊ शकतो. कारण प्रतिस्पर्धी संघाकडे जितक्या विकेट कमी ना तितकी त्यांची जोखीम घेण्याची क्षमता कमी असते. या कारणासाठी विकेट विकेट आणि विकेट हव्या हव्याशा वाटतात. जर हव्या हव्याशा विजयाची चव चाखायची आहे ना तर इथे त्या धाडीनीचं हवं असं प्रदर्शनी द्यावं लागेल. उजव्या सीच्या बाहेर कट केला. नजाकत भरा स्ट्रोक क्लासिकल अंदाजामध्ये सचिन बॅटिंग करतोय. धावा मिळतात त्या 2. संघाची धावसंख्या 24. 16ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 16 धावा. 13 चेंडू आणि 16ची गरज या मॅच मध्ये. अनिकेत अडचणी त्यावेळेला वाढतील ना जर यदा कदाचित हा चेंडू निर्धाव आला तर मॅच बनू शकते. कारण 13 बॉल 16ची गरज आहे. एखादा निर्धाव चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आहे. अनिकेत चाळकेचा हा बॉल. आणखी एक धावा इथे प्राप्त होतील त्या 2. 14ची गरज. 12 बॉल आणि 14 धावा.
दिशेने केलाय. बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. मैदानामध्ये घडते तरी काय. रन्स आल्यात 2. 12ची गरज. 10 चेंडू आणि 12 धावा. 10 चेंडू 12ची गरज या मॅच मध्ये राहणार. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवत असतो. इतिहास घडवावा लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला, कारण संकट अनेक आहेत. कौशिक बॅटिंग चांगल्या धाटणीशी करतोय, तो फॉर्ममध्ये. खोला टाकला बॅटची आउटसाइड. क्षेत्ररक्षक इथे डायरेक्ट हिट. खेळाडू बाद. कहाणी में ट्विस्ट. खेळाडू बाद. उजव्या हाताने बॉल पकडला, डाव्या हाताने थ्रो केला, विकेट मिळवली. विकेट क्रमांक 1 सचिन बाद. संघाचा महत्वाचा खेळाडू मॅच मधून संघाला जवळ घेऊन येत असताना इथे बाद झालाय. क्रिकेटचा खेळ पहा, किती बदल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एकच गोष्ट स्पष्ट आहे, रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे आणि इथे कष्ट करावे लागतील. कष्ट ही अशी गोष्ट आहे ना की आपल्याला हव्या हव्याशा वाटणाऱ्या यशाची नशिबाचे दरवाजे उघडते. आणि अर्थात काय थ्रो पाहायला मिळाला. अंकितचं मी कौतुक करेन. अनिकेतने जो काय थ्रो केला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू जो मात्र वेगवान मोहितच्या अगेन्स्ट. मोहितच्या अगेन्स्ट पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 28 धावा फलकावरती. 12ची गरज. 2 चेंडूचा खेळ शेष या षटकातील. 12ची गरज आहे. 8 चेंडू आणि 12 धावा. 8 चेंडू आणि 12ची गरज या मॅच मध्ये. काय बॉलिंग केले दीपेशने. वेगवान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल फटका समोरच्या दिशेने केलाय. धावा मिळतील त्याच्या. आला हा चौकार. कहाणी में ट्विस्ट. क्रिकेटचा खेळ पहा. पहिला चौका टोकणारा या स्पर्धेतला पहिला फलंदाज मोहित राहिलाय. 6 चेंडू आता मात्र 7ची गरज. 6 बॉल 8ची गरज आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. 32 धावा फलकावरती आहेत. 6 बॉल आणि 8ची गरज. 6 गेंदे 8 रनों की जरूरत. सहा बॉल आणि 8ची गरज. निखिल गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू 8 धावा. स्ट्राइक एंड वरती कौशिक. पहिला बॉल फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि पहिल्या बॉल वरती डबल्स. पहिल्या चेंडूवरती डबल कंप्लीट करण्यात आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पदार्थे जाऊन पोहोचते. 34 बनल्या. 6ची आवश्यकता. 5 बॉलचा खेळ शेष आहे. सामना पहा किती चांगल्या तऱ्हेने बनत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ उल्हासदायी आनंददायी वातावरण जे आपण पाहतोय पिंपळेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धामध्ये. बॅकफुटला कौशिकने अफलातून इनिंग खेळली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 36.
36 बनला 4 ची आवश्यकता आहे. 15 बॉल मध्ये सचिनने 17 धावांची खेळी केली, तर कौशिक नॉट आउट खेळतोय इथे मैदानाच्या आतमध्ये 15 धाव संख्येवर. एक पात्री अभिनय केलाय, संघाची अडचणीमधून तो बाहेर काढतोय संघाला. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने, मॅच फिनिश केली आहे, सामना संपवला कौशिकने. षटकार ठोकलाय, या स्पर्धेतला पहिला षटकार कौशिकच्या बॅटमधून. मॅग्निफिसंट बॅटिंग. चला या मोहित आणि कौशिक या, मोहित आणि कौशिक, मोहित आणि कौशिक दोघेही या, मोहित आणि कौशिक दोघेही या. एकदा जोरदार टाळ्या कौशिकच्या इनिंग साठी व्हायला पाहिजेत. पहिला षटकार त्याच्या बॅटमधून, 21 धावांची नॉट आउट इनिंग. प्लेअर ऑफ द मॅच कौशिक राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार. 21 धावा नॉट आउट. कौशिक 100 रुपयाचा कॅश प्राइज कौशिकला दिलं जाईल. षटकारासाठी मोहितला दिलं जाईल 50 रुपयाचं कॅश प्राइज. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच